मेन आर ब्लेस्ड इन दॅट वे. बाळ कसं प्लॅन करायचं ह्याला फॅमिली प्लॅनिंग कधी मानलंच जायचं नाही. मुलांमध्ये जनरली मास्टरबेशनचं प्रमाण खूप प्रमाणात वाढतं. मॅस्टरबेशन केल्यामुळे शुक्राणूंची संख्या किंवा मोटिलिटी कमी होईल असं अजिबात. ओके. सीमन स्टोअर करणे हे फारच एक चांगली बॅकअप तुमच्याकडे मेडिकली आज अवेलेबल आहे. आणि मग तो स्टोरेज कशा एन्व्हायरमेंटमध्ये केलं जातं? म्हणूनच आम्ही म्हणतो की हॉट बाथ्स, सॉनाज हे घेऊ नका. आपण आपल्या पार्टची काळजी घेताना काय गोष्टी करा? म्हणजे टेस्टोस्टेरॉन टू इस्ट्रोजन. आम्ही म्हणतो की टेस्टोस्टेरॉन हे मेल हॉर्मोन आहे, इस्ट्रोजन फिमेल हॉर्मोन आहे. रेझर्स वापरण्याने परिणाम काही होणार नाही. बोलताना सुद्धा तुम्ही तो राईट सर्कल चूज करताय का नाही हे पण खूप महत्वाचं असतं. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही ती गोळाबेज पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. गोळाबेज पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचा विषय थोडासा वेगळा आहे असं मी म्हणेल, कारण आपण याआधी IVFवर 2 पॉडकास्ट केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण IVF म्हणजे काय, की IVF कशा पद्धतीने केलेलं असतं, त्याचबरोबर तुम्ही काही जे IVFचे प्रश्न विचारले होते त्या सगळ्या गोष्टींविषयी चर्चा केलेली आहे. पण आजचा मग वेगळा का, तर आज आपण स्पेसिफिकली पुरुष वंध्यत्व किंवा पुरुषांमध्ये जे वंध्यत्व असतं किंवा त्यांच्यामध्ये ज्या वंध्यत्वाच्या कारणं आणि त्याच्यात काय गोष्टी इन्व्हॉल्व आहेत या सगळ्यावर चर्चा करणार आहोत. तर आज आपल्यासोबत डॉक्टर ममता दिघे आहेत, ज्या IVF एक्सपर्ट आहेत आणि ज्या बऱ्याच वर्षांपासून पुण्यामध्ये IVF क्षेत्रात काम करत आहेत. तर चला गप्पांना सुरुवात करूयात. नमस्कार ममता. नमस्कार. नमस्कार शिष्ट. गोळाबेज पॉडकास्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. मेन्स डेचं औचित्य साधून आपण हा पॉडकास्ट करतोय मॅम. बऱ्याच असं होतं की महिला दिन खूप गाजत वाजत साजरा केला जातो किंवा आपण म्हणतो ना वुमन एम्पॉवरमेंट आणि त्या सगळ्या महिला सबलीकरण या सगळ्या गोष्टींवर खूप बोललं जातं. पण त्याचबरोबर मला वाटतं कुठेतरी ना पुरुषांच्या काही गोष्टींवर बोललं गेलं खूप गरजेचं आहे. कारण आजही समाजात असं होतं की मूल होत नाहीये असं म्हटलं की पहिलं बाईकडं बघितलं जातं किंवा तिच्यामध्ये काहीतरी कमी असेल, हाच दृष्टिकोन आहे. म्हणजे थोडंसं एज्युकेटेड फॅमिलीज म्हणा किंवा पुढारलेल्या घरांमध्ये त्या गोष्टी नाही आहेत, पण मेजरली हाच कन्सर्न असतो. तर तुमचं ह्या सगळ्यावर कसं मत आहे किंवा इन्फर्टिलिटी दोघांमध्ये असू शकते का, आणि असते तर ती कशी असू शकते? पहिलं मुख्य म्हणजे तू म्हणालास तसं आजही जर वंध्यत्व म्हटलं तर आधी बाईकडेच बघितलं जातं. पण 50% वेळेला प्रॉब्लेम हा पुरुषामध्ये असतो. ओके. म्हणजे तफावतच नाही आहे, 50%. त्यामुळे जितक्या वेळेला तुम्हाला कारणं स्त्रीमध्ये सापडतील तितक्याच वेळेला तुम्हाला कारणं पुरुषांमध्ये सापडतात. आणि अनफॉर्च्युनेटली आजही असं होतं कधी कधी की स्त्रीचे बरेच टेस्ट केले जातात, इन्व्हेस्टिगेशन्स केले जातात, पण साधं एक धातूचा तपास पण केलेला नसतो पुरुषामध्ये. सो हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे की बाळ होण्यासाठी दोघांची गरज आहे. हे आपल्याला माहिती आहे, स्त्री आणि पुरुष दोघांची गरज आहे. त्यामुळे जर वंध्यत्व असलं तर कारणं पण दोघांमध्ये असू शकतात आणि ती पण 50% वेळेला. नाही, पण मला वाटतं आपलं ना ग्रूमिंगच किंवा आपण जे म्हणतो ना आपली जडणघडणच अशी केलेली असते की नाही, तू मुलगा आहेस तर तुला या गोष्टी आहेत आणि तुला हे करायचं, म्हणजे तुला एका सर्टन एज नंतर लग्न करायचं आहे, त्याच्यानंतर तुला बाप व्हायचं आहे आणि ते असं इनबिल्ट असल्यासारखं आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही की अरे मूल होत नाही म्हटलं किंवा इन्फर्टिलिटी आहे किंवा वंध्यत्व आहे असं म्हटल्यानंतर ॲज अ पुरुष म्हणून माझ्या मनात अशा काय वेगळ्या गोष्टी असू शकतात किंवा पहिली भावना असते अरे मग ते आपण म्हणतो ना खूप कॉमनली म्हणतो मर्द नाही हो तुम, तर तीच आय गेस सुरुवात होत असणार आहे. करेक्ट. तसं बघितलं तर इन्फर्टिलिटीचे जे एक्सपर्ट्स असतात ते पण ॲक्च्युली गायनकॉलॉजिस्ट असतात. म्हणजे स्त्रियांचे उपचार करणारे डॉक्टर, आणि मग तिथून ते वंध्यत्व ट्रीटमेंट करतात. म्हणजे इवन ट्रेडिशनली मेडिकल बॅकग्राऊंड बघितलं तर डॉक्टर्स पण असेच निर्माण झाले आहेत. काय झालं आहे मला असं वाटतं की ऑफकोर्स सोशल अपब्रिंगिंगचा प्रभाव तर पडतोच, पण वंध्यत्व इतकं कॉमन नव्हतं आधी जितकं आज आहे. त्यामुळे साहजिकच वाटायचं की बाळ होणं हे काय नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. म्हणजे लग्न झालं की फॅमिली प्लॅनिंग म्हणजे आपण काय म्हणायचो की बाळ न होऊ देणे.
बाळ कसं प्लॅन करायचं ह्याला फॅमिली प्लॅनिंग कधी मानलंच जायचं नाही, कारण बाय डिफॉल्ट बाळ होणार असं मानलं जायचं. आणि त्यामुळे जर बाळ झालं नाही तर त्यावेळेला सगळी लोक साधारण मग स्त्रियांकडे बघायची की प्रॉब्लेम तुझ्यामध्ये असू शकेल. आणखीन जसं अपब्रिंगिंग आहे तसं खरंच आहे. ऑफकोर्स ते सिटीजमध्ये हल्ली खूप बदललंय. मी गेले 25 वर्षापेक्षा जास्त याच्यात काम करतेय आणि त्यावेळेला येणारी जोडपी आणि आजच्या जोडप्यांमध्ये आणि इव्हन त्यांच्या आईवडिलांमध्ये दोघांच्या बाजूनी प्रचंड फरक आहे. पण तरीही ती जे वृत्ती आहे की मॅनहुड ज्याला म्हणतात की कुठेतरी ते ललकारलं गेलंय, माझ्यामध्ये काय कमी असेल अशी कुठेतरी भावना येते. पण खरं तर ते असं अजिबात नाही आहे. इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व मग जर ते स्त्रीमध्ये का असेना किंवा पुरुषामध्ये का असेना हे मेडिकल आहे. दिस इज अ मेडिकल कॉज. ह्याच्यामध्ये तुमच्यामध्ये काही पूर्णत्व नाही आहे, तुमच्यामध्ये पर्सनली काही कमी आहे असं दोघांमध्येही नाही, ना स्त्रीमध्ये ना पुरुषामध्ये. सो त्याच्यामुळे तुमच्या मॅनहुडला किंवा अशा प्रकारे विचार करण्यासाठी काही गरज नाही आहे. पण तो पगडा असतो आपण म्हणतो ना, तो इतका बसलेला असतो, त्यामुळे ह्याच्याबद्दल बोलायला पण कधी कधी पुरुष समोर येत नाही. नाही ते नक्कीच आहे. खूप कमी प्रमाणात एज्युकेशन आहे आपल्यामध्ये, जरी सिटीज किंवा गावखेड्याचा जरी आपण संबंध जरी घेतला तरी. आणि दुसरी अशी गोष्ट आहे, बोलताना सुद्धा तुम्ही तो राईट सर्कल चूज करताय का नाही हे पण खूप महत्त्वाचं असतं. इफ यू आर खूप डॉमिनेटिंग मेनहुड असणाऱ्या व्यक्तीचं जर तुम्ही ही गोष्ट बोललात ते तुमच्यावर इमोशनली तसंच बंबाड करतात, हे तू तर मर्द नाही आहेस किंवा तुझ्यामध्ये ती कॅपॅसिटी नाही आहे. आणि जर तुम्ही खूप सॉफ्ट स्पोकन लोकांशी बोलत असाल तर ते म्हणतील जाऊ दे, काहीतरी वेगळं बघ, किंवा नाही दुसरं काहीतरी किंवा कर, किंवा ही बुट्टी असते, हे औषध असतं, हे खाऊन बघ, नॅचरल काही होतं का, या कांद्याचा ज्यूस घेऊन बघ काय होतं का. म्हणजे ते तसं स्टार्ट होतं. पण त्याला जसं तुम्ही म्हणालात की एक मेडिकल वेमध्ये बघून त्याला एक मेडिकल ट्रीटमेंट असते जी काय आपली असेल, जी आपण पुढे पॉडकास्टमध्ये बोललो, त्याच्या दृष्टिकोनातून गेलं खूप महत्त्वाचं आहे. आता एक ना मला फक्त इथे म्हणावंसं वाटतं की क्वालिटीज ज्या असतात ना, आपण म्हणतो की कधी कधी आपल्याला रडावंसं वाटतं, सेन्सिटिव्हिटी असते, इमोशन्स असतात, ते आपण काय केलंय ना स्त्री आणि पुरुषांमध्ये असं विभागून ठेवलेलं आहे की हे तुम्ही नाही करू शकत आणि हे फक्त तुम्ही करू शकता. असं अजिबात नाही आहे. क्वालिटीज मॅस्क्युलिन आणि फेमिनिन असतात आणि त्या दोन्ही क्वालिटीज दोघांमध्येही असू शकतात. त्या बीइंग एबल टू एक्सप्रेस देम प्रॉपरली. ज्या वेळेला तुम्हाला त्रास होईल किंवा जे काही होतंय ते नीट एक्सप्रेस तुम्ही करू शकाल ह्याला करेज म्हणतात, किंवा ह्याला तुमची एक्सप्रेशनची ॲबिलिटी म्हणतात. ते दाबून ठेवून लपवून ठेवणे, त्याच्याबद्दल शेम वाटणे, गिल्ट वाटणे हे अगदी चुकीचं आहे, कारण त्याच्यामधून आणखीन प्रॉब्लेम्स निर्माण होतात. नक्कीच. पण आता जसं तुम्ही बोललात की फॅमिली प्लॅनिंग, जसं त्यावेळेचं आणि आजचं फॅमिली प्लॅनिंग खूप वेगळं आहे. की त्यावेळेस मूल होऊ देणं म्हणजे फॅमिली प्लॅनिंग होतं, आणि आत्ता असं आहे की एकच हवंय किंवा ते या एज नंतर हवंय, याला फॅमिली प्लॅनिंग म्हणतो. तर ती एक टर्म मला थोडक्यात तुम्ही जर एक्सप्लेन केली तर आवडेल. ओके. सो आधी काय होतं की ज्या वेळेला लग्न व्हायचं, ओके, खूप आधी, अगदी खूप पूर्वी तर कॉन्ट्रासेप्शनच नव्हतं. म्हणजे गर्भनिरोधक आपण जे म्हणतो ते सगळे पर्यायच अवेलेबल नव्हते. पण त्याच्यानंतर काही काळापूर्वी, म्हणजे 20-1 वर्षापूर्वी म्हणा, 25 वर्षापूर्वी म्हणा, लग्न झाल्यानंतर फॅमिली प्लॅनिंग म्हणजे काय व्हायचं की मी कुठल्या प्रकारचं गर्भनिरोधक औषध, गोळ्या, कॉन्डॉम्स वापरू जेणेकरून मला लगेच बाळ होणार नाही. त्यामुळे फॅमिली प्लॅनिंग फक्त ह्या कॅटेगरीमध्ये आलं. तेच मी जसं म्हटलं की असं वाटायचं की बाय डिफॉल्ट बाळ होणार, म्हणजे बेसिकली नको व्हायला आपल्याला काय करायला पाहिजे. पण लोक असा नाही विचार करत की कधी कधी बाळ काही जोडप्यांना नाही होणार किंवा कठीण होईल ते व्हायला. मग तुम्हाला ते कठीण होणार आहे का? तुम्ही तुमचं प्लॅनिंग जर उशिरा केलं, आज जर ते टाळलं आणि ढकललं पुढे, तर तुम्हाला पुढे जाऊन त्रास होईल का? तुम्ही लवकर केलेलं जास्त तुमच्यासाठी चांगलं आहे का? हे सगळं जाणून घेणं
ह्याला फॅमिली प्लॅनिंग म्हणतात. नुसतं गर्भनिरोधक कुठली औषधं आहेत ह्याला फॅमिली प्लॅनिंग नाही म्हणत. बाळ पाहिजे का? ओके, पाहिजे तर कधी पाहिजे, किती पाहिजे, आपलं वय किती आहे त्यानुसार आपल्याला बाळाची प्लॅनिंग कशी करायला पाहिजे, आपली फर्टिलिटी कशी आहे. जसं की स्त्रीमध्ये बीज अंडकोशेमध्ये अंड्याचा पुरवठा किती आहे, एखादीकडे जर कमी असला तर तिने ते गर्भधारणा लांबायला नाही पाहिजे. एखाद्याकडे जर खूप जास्त असली तर मग तिच्या हातात थोडा वेळ असतो. पण हे जर तुम्ही न जाणताच तुमचे निर्णय घेतलेत तर मग पुढे जाऊन वंध्यत्वाचा त्रास जास्त होतो. तर त्यामुळे बाळ कधी पाहिजे, कसं पाहिजे, किती पाहिजे, स्पेसिंग कसं पाहिजे, तुमचं स्वतःचं फर्टिलिटी कसं आहे, तुम्हाला किती वेळ आहे हातामध्ये, आणि जर कमी वेळ असला तरीही जर तुम्हाला लांबायचं असलं तर दुसरे काही ऑप्शन्स आहेत का तुमच्याकडे, की बाबा तुम्ही काही अंडी स्टोअर करून ठेवू शकाल, स्पर्म स्टोअर करून ठेवू शकाल, जेणेकरून ज्या वेळेला तुम्ही पुढे जाल आणखीन जर एग किंवा स्पर्मचा काउंट कमी झाला असेल तरीही तुमच्याकडे बॅकअप स्टोअर केलेल्या अंड्यांमधून किंवा स्पर्ममधून तुम्हाला ते वापरता येईल. स्पर्ममध्ये एवढा इश्यू होत नाही जर तुमचं काउंट चांगलं असलं तर, पण स्त्रीची अंडी ही सतत कमीच होत जातात. त्यामुळे ह्या सगळ्याचा येऊन विचार करणे, आणि म्हणून आम्ही म्हणतो की झेनिथमध्ये ना आम्ही फक्त वंध्यत्व, IVF, इनफर्टिलिटी, ट्रीटमेंट करणे म्हणजे ते प्रिव्हेंट करणं पण आहे. करेक्ट. म्हणजे इनफर्टिलिटी जर आपण प्रिव्हेंट करू शकू, जितक्या कमी लोकांना IVFची गरज लागेल, दॅट इज द रिअल ट्रीटमेंट. IVF इज नॉट द रिअल ट्रीटमेंट. आणि हे कधी होईल? हे अवेअरनेसमुळे होईल. नक्कीच. ज्या वेळेला यंग लोक याचा अंदाज घेतील, हे त्यांना कळेल, ते आधीच सगळं प्रोटेक्ट करतील जेणेकरून त्यांना IVF लागणार नाही, त्यावेळेला आय थिंक की आम्ही खरी सफलता मिळवली. नाही, नक्कीच. सो जसं मी म्हटलं की फॅमिली प्लॅनिंग म्हणजे फक्त गर्भनिरोधक गोळ्या वापरणे, कॉन्डॉम्स वापरणे हे नाही, प्लॅन करणे हे गरजेचं आहे. त्यामुळे झेनिथमध्ये आम्ही एस्पेशली फर्टिलिटी काउन्सिलिंग प्रोव्हाइड करतो की जस्ट जेव्हा जोडप्यांना माहिती पाहिजे असते की आम्ही पुढे प्लॅनिंग कसं करावं, कुठल्या बेसिसवर करावं, आणखीन आमची इंडिव्हिज्युअल फर्टिलिटी पोटेन्शियल कसं आहे. सो तो पूर्ण मार्गदर्शन त्यांना मिळतं की तुमची फर्टिलिटी पोटेन्शियल कसं आहे, तुम्ही साधारण कसं प्लॅन करावं, तुमचं आत्ता वय किती आहे, तुम्हाला किती कालावधी आहे, तुम्हाला किती बाळं पाहिजे. त्यामुळे त्यांना त्यांचं पर्सनलाइज्ड मॅप मिळतो. त्यामुळे झेनिथमध्ये आम्ही फर्टिलिटी काउन्सिलिंग नुसतं त्याच्यामध्ये फक्त तुम्ही IUIला या, IVFला या असं काही नाही, कारण फर्टिलिटी जोपासणं आणि ते नीट प्लॅन करणं फार महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे आम्ही स्पेशल फर्टिलिटी काउन्सिलिंग खूप करतो झेनिथमध्ये. ओके, नक्कीच. पण आता जसं आपण बोलताना सुरुवातच केली की पुरुषांविषयी आपल्याला बोलायचं, तर मला जाणून घ्यायला आवडेल की पुरुषांच्या इनफर्टिलिटीसाठीचे काही मेजर कॉज आहेत का, किंवा जे तुम्हाला जनरली दिसतात किंवा जे केसेसमधून जाणवतात? सो तुला आश्चर्य वाटेल पण साधारण 1975 ते आत्ता शुक्राणूंची संख्या म्हणजे धातूमधल्या शुक्राणूंची संख्या जवळजवळ 50%, नॉट जवळजवळ 50%पेक्षा जास्त कमी झाली. म्हणजे स्टेडिली शुक्राणूंची संख्या, धातूमधले जे शुक्राणू असतात जे आपण काउंट करतो, ती स्टेडिली कमी होतीये. आणि 50% डिक्रीज म्हणजे प्रचंड डिक्रीज आहे. आणि हे प्रत्येक वर्षी कमीच होत चाललंय. आणि गेल्या साधारण 10 ते 15 वर्षात हा ड्रॉप रेट डबल झालाय. तर आता ह्याच्यातली कारणं काय? बरोबर, जेव्हा आपण शुक्राणूंकडे बघतो तेव्हा 2 मेजर गोष्टी बघतो. एक म्हणजे संख्या किती आहे, काउंट किती आहे शुक्राणूंचा. दुसरं म्हणजे त्या शुक्राणूंची हालचाल कशी आहे. आता लोकांना कधी कधी काय वाटतं की भरपूर काउंट आहे, पण अगदीच स्लगिश न हलणारे जर शुक्राणू असले तर तो शुक्राणू जाऊन त्या अंड्याला फलित करू शकत नाही. त्यामुळे शुक्राणूची हालचालही तितकीच महत्त्वाची आहे. आता कारणं मुख्यतः 2 आहेत हे पडण्याची. एक म्हणजे एन्व्हायरमेंटल,
की जे काही आपल्याकडे होतं आहे, पेस्टिसाइड्स, पोल्युशन, थायलेट्स, सगळीकडे जे काही पोल्युशन, एंडोक्राईन डिस्रप्टर्स आपण म्हणू, प्लॅस्टिक्स आपण म्हणू, त्याच्यामुळे प्रचंड शरीरावर परिणाम व्हायला लागला आहे. ग्लोबल वॉर्मिंग, एक टेस्ट केली गेली होती की जरी तुम्ही 1 डिग्रीनी टेम्परेचर वाढवलं तरी जवळजवळ 25 ते 30% तुमचा काउंट शुक्राणूमध्ये कमी होतो. म्हणजे हे ॲनिमल्समध्ये केली आहे, पण ती कोरिलेट करणार ह्युमन्ससाठी पण. सो हे सगळे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत. कधी कधी आपल्याला कळत पण नाही आहे की आपण जे जे काही खातोय त्याच्यावर किती आपल्या पोटात पेस्टिसाइड्स जात आहेत, काय होत आहे ते. सो हे सगळे एन्व्हायरमेंटल क्लॉजेस झाले. सेकंड इज लाईफस्टाईल फॅक्टर्स. आता आपली सिडेंटरी लाईफस्टाईल आहे. सगळ्यात जास्त तुम्हाला AI मधून पैसे कमवणार, मग तुम्ही, म्हणजे देयर इज नथिंग रॉंग इन इट, पण लाईफस्टाईल सिडेंटरी होते. तुम्ही लॅपटॉप घेऊन बसता, लॅपटॉप मांडीवर घेऊन बसता, त्याचे सगळे वेव्स, मोबाईल्स वापरणं, उशिरा झोपणं, रात्रभर काम करणं, सकाळी झोपणं, बिकॉज ऑफ नाईट शिफ्ट करणे, मग त्याच्यामुळे फूड कसंही खाणे, बऱ्याच वेळेला स्विगी झोमॅटोवरून ऑर्डर करणे, गरम गरम फूड प्लॅस्टिक आणखीन त्या कंटेनर्समधून येणार, मग झोप नीट नाही, स्ट्रेस प्रचंड, कॉम्पिटिशन वाढली आहे, स्मोकिंग, अल्कोहॉल, चांगले फ्रूट्स, व्हेजिटेबल्स किंवा जे काही तुम्ही आपण म्हणतो न्यूट्रिशियस आहार आहे तो घेतला नाही जात. सो हे जे 2 मेजर फॅक्टर आहेत ना, ते एकत्र आल्यामुळे धपाधप हा प्रॉब्लेम व्हायला लागला आहे. सो एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स टू अ सर्टन एक्सटेंट आपण पूर्ण आपल्या हातात नसतात, पण आपली लाईफस्टाईल तरी आपल्या हातात असते. सो त्यामुळे ते, आणि स्ट्रेसचा पण खूप परिणाम होतो, तर त्याच्याकडे पण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. सेकंड, ओबेसिटी खूप वाढायला लागलेलं आहे. हे जाडेपणा, किंवा आपल्या देशामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स किंवा शुगर्स, हाय शुगर्स, वी आर द कॅपिटल डायबिटीसचं. सो त्यामुळे जर असं होत राहिलं तर ह्या सगळ्या गोष्टींचा शुक्राणूंवर प्रचंड परिणाम पडतो. जसं तुम्ही आता सांगितलं की स्मोकिंग आहे, त्याच्यानंतर ड्रिंकिंग आहे, त्याच्याचबरोबर शुगर तुम्ही बोललात, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही बोललात की स्ट्रेस एक आहे जो प्रॉब्लेम. तो असे प्रॉब्लेम्स आहेत, हे 4 मी सगळ्यांना बघतोय कॉमनली. म्हणजे माझ्यापासून जे माझे कलिग्ज आहेत किंवा ज्यांच्यासोबत मी काम करतोय किंवा ज्या लोकांना मी जाता नाही त्यांना बघतो, त्या सगळ्यांकडे आहेत. म्हणजे स्ट्रेस म्हटलं की मला तर आहेच, त्याचबरोबर जे लोक ऑफिसमध्ये कामं करतात त्या सगळ्यांना आहेत, किंवा घरामध्ये जे आहेत हाऊसवाईफ आहेत त्या लोकांना सुद्धा स्ट्रेस आहे. त्याच्यानंतर आपण म्हणतो स्मोकिंग आणि ड्रिंकिंग. तर आपली जी लाईफस्टाईल आहे त्यात काही लोक ऑकेजनली पितात, काही लोक नेहमी पिणारेही असतात. स्मोकिंगचं घ्याल तर कुठलीच अशी इंडस्ट्री नाही आहे की ज्याच्या ऑफिसच्या बाहेर एखादी टपरी नाही, आणि त्या टपरीवर तुम्हाला 4 ते 10 लोक दिसतात आरामात. नक्कीच. आणि सगळ्यात महत्त्वाचं शुगर, की आपण कॅपिटल आहोत किंवा मे बी अजून काय चेंजेस होतील त्यात मला माहीत नाही, पण आहे सगळ्यांना की आपण प्री डायबेटिक्समध्ये खूप लोक आपल्याला डिटेक्ट होत आहेत, हेही जाणवत आहे. या सगळ्यांचा कसा परिणाम होतो माझ्या शुक्राणूंवर हे जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे मला जर स्ट्रेस आहे जो आता मी कमी करू शकतो का, तर हो मे बी, पण त्याचा डायरेक्टली शुक्राणूंवर कसा परिणाम होतोय? ओके. सो आता जर तू बघितलंस तर शुक्राणूंचं प्रोडक्शन होतं टेस्टिसमध्ये, बरोबर, ज्याला आपण गोटी म्हणतो. आता त्या गोटीच्या आत सेल्स असतात ज्याच्यामधून शुक्राणू तयार होतात. तर त्या सेल्समध्ये शुक्राणू तयार होण्याची कपॅसिटी, ह्याच्यासाठी प्रॉपर हॉर्मोन्स लागतात, आणि प्रॉपर ब्लड फ्लो लागतो, आणि प्रॉपर टेम्परेचर लागतं. ओके. गोट्या या टेस्टिस ही नेहमी शरीराच्या आत नसते, बाहेर असते, कारण टेम्परेचर तिथे कमी मेंटेन व्हायला लागतं. तर आता जर बघितलं की लेट्स स्टार्ट विथ शुगर्स. ओके. शुगर्समुळे प्रॉब्लेम काय होतो, खूप शुगर्स जास्त झाले की त्याचे जे मेटाबोलाइट्स आहेत त्याच्यामुळे टेस्टिसमध्ये जे स्पर्म्स प्रोड्यूस करणारे सेल्स आहेत त्याच्यावर विपरीत परिणाम होतो. ओके. शुगर्स वाढल्यामुळे जे आपल्या रक्तवाहिन्या असतात ना, त्या थोड्या कन्स्ट्रिक्ट होतात किंवा बारीक होतात. आणखीन रक्तप्रवाह जो प्रॉपर पोचला पाहिजे, जसा हार्टला पोचायला पाहिजे, किडनीला पोचायला पाहिजे, तसं तुमच्या टेस्टिसला पण पोचायला पाहिजे, तो कमी पडतो.
तर त्यामुळे डायबिटीजमुळे ह्या 2 गोष्टींमुळे इश्यूज येऊ शकतात. स्ट्रेस जर बघितलं तर स्ट्रेसमुळे हॉर्मोन्स सगळे वरखाली होतात. हो, नक्की. तसंच ओबेसिटीमुळे किंवा जाडपणामुळे शरीरामध्ये असतं ना, ते फिमेल हॉर्मोन थोडं जास्त वाढतं. म्हणजे टेस्टोस्टेरॉन टू इस्ट्रोजन. आम्ही म्हणतो की टेस्टोस्टेरॉन हे मेल हॉर्मोन आहे, इस्ट्रोजन फिमेल हॉर्मोन आहे. तर जे टेस्टोस्टेरॉन जास्त प्रमाणात असतं पुरुषांमध्ये ते फिमेल हॉर्मोनमध्ये कन्व्हर्ट होतं आणि मग जे टेस्टोस्टेरॉन प्रोडक्शनसाठी लागणार असतं ते कमी पडतं. सो हे झालं स्ट्रेस. सो स्ट्रेसमुळे तुमचे हॉर्मोन चेंजेस होतात, ओबेसिटी वाढते. ॲक्च्युली काय होतं की इंटरकोर्स ठेवायला पण प्रॉब्लेम होतो, कारण लोक स्ट्रेस्ड आउट असतात. मग अशा परिस्थितीमध्ये ते अल्कोहॉल, स्मोकिंग. सो वी हॅव टू अंडरस्टँड की ना एकच पाथ नाही आहे. करेक्ट. एका गोष्टीचे मल्टिपल पाथ्स आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला फायनली तो प्रॉब्लेम होतो. सो स्ट्रेस, ओबेसिटीचा अशा प्रकारे प्रॉब्लेम होतो. स्मोकिंगचं बघितलं तर स्मोकिंगमध्ये, सिगरेट स्मोकमध्ये प्रचंड टॉक्सिक मेटाबॉलाइट्स असतात आणि हे कॅन्सर कॉझिंग पण असतात. नक्कीच. सो हे आपल्याला आधीपासून माहिती आहे. तर ते जे सेल्स आहेत त्याला जेव्हा तुम्ही ते फुल टॉक्सिन्स अब्झॉर्ब करतायत तर परत शुक्राणू प्रोड्यूस करणाऱ्या सेल्समध्ये ते टॉक्सिन्स जाऊन ते शुक्राणू कमी पण होऊ शकतात, त्याची हालचाल पण कमी होऊ शकते आणि शुक्राणूचं म्हणजे शुक्राणूला जर तुम्ही मायक्रोस्कोपच्या खालती बघितलं तर त्याची एक मॉर्फॉलॉजी असते, म्हणजे त्याचा एक शेप असतो. त्याला एक डोकं असतं, एक मिडल पीस असतो आम्ही जसं म्हणतो तसं, आणि एक टेल असते. तर ते शुक्राणूचं जे डोकं असतं किंवा हेड असतं त्याच्या DNA असतं. म्हणजे द लाईफ गिव्हिंग आपण जे काही मटेरियल म्हणतो ते. तर त्या टॉक्सिन्समुळे त्या DNA मध्ये ब्रेक्स येतात. जर त्या DNA मध्ये ब्रेक्स आले तर तुम्हाला साहजिकचरित्या गर्भाची क्वालिटी चांगली मिळणार नाही. त्यामुळे निसर्ग असा कमी क्वालिटीचा गर्भ चिकटूच देणार नाही. निसर्ग वॉन्ट्स healthy progeny to come. So the more we will go towards being unhealthy, nature will only start, stopping reproduction. So concentrating on our health, on the environmental health, on the health of the earth, on all kinds of health is extremely important as of today. Okay. नाही म्हणजे समस्या आहे की हा सगळा एक जसं तुम्ही म्हणाल की ते एका ह्यानी होणार नाहीये, ते छोट्या छोट्या गोष्टींचा कलेक्टिव्ह मेजर इम्पॅक्ट तो तुम्हाला दिसणार आहे नक्कीच. पण आता त्याच्यासोबतच बोलता ना ज्यावेळेस आपल्याला हा टॉपिक घ्यायचा त्यावेळेस 1-2 क्वेश्चन्स आले होते की त्यातला पहिला असं आहे की बऱ्याचशा एका एज नंतर की तुम्हाला कळतं की तुम्हाला पेनिस स्ट्रेटनिंग होतंय किंवा तुम्हाला ताठरता ज्याला आपण म्हणतो ती जाणवते, आणि त्याच्यानंतर मुलांमध्ये जनरली मास्टरबेशनचं प्रमाण खूप प्रमाणात वाढतं. आणि आत्ताचं जे आपल्याकडे आहे कल्चर किंवा जो इंस्टाग्रामचा फ्लो आहे त्याच्यात तुम्हाला प्रत्येक प्रकारचा कंटेंट दिसतो. तर असा क्वेश्चन आला होता आम्हाला की मास्टरबेशनचं प्रमाण वाढल्यानंतर तुमच्या वंध्यत्वासाठीच्या गोष्टी जास्त डिफिकल्ट होतात का, किंवा तो कसा एक आहे प्रॉब्लेम? मॅस्टरबेशन केल्यामुळे शुक्राणूंची संख्या किंवा मोटिलिटी कमी होईल असं अजिबात नाही. ओके. तात्पुरतं जर खूप जास्त वेळेला झालं मॅस्टरबेशन तर तात्पुरता तुम्हाला काउंट थोडा कमी मिळू शकेल, पण लॉंग टर्म ह्याच्यामुळे शुक्राणू कमी झाले आहेत किंवा त्याची मोटिलिटी हालचाल कमी झाली आहे असं होत नाही. ओके. पण काय होतं, आणि आम्ही असे पेशंट बघितलेले आहेत खूप जास्त किंवा फ्रिक्वेंट किंवा एखाद्या विशिष्ट पद्धतीच्या मॅस्टरबेशनची सवय लागली की नवरा बायकोमध्ये शारीरिक संबंध ठेवायला पण कधी कधी अडचण येते आणि मग ते कारण बनतं. ओके, अंडरस्टूड. सो तसं पण व्हायला नाही पाहिजे. सो ह्याच्या बाबतीत खूप काळजी करण्याची गरज नाही आहे की मॅस्टरबेशनमुळे नॉर्मल असलं पाहिजे आधी स्पर्म काउंट, पण त्याच्यामुळे शुक्राणूंची संख्या किंवा मोटिलिटी कमी होईल किंवा होत राहील किंवा कमीच होऊन जातील, संपतील, असं अजिबात काही होत नाही. आता तुम्ही मगाशी बोलता बोलता पण बोललात की स्त्री गर्भाशयामध्ये एक विशिष्ट संख्या असते अंडांची,
तशी पुरुषामध्ये शुक्राणूंची एक विशिष्ट संख्या असते का, किंवा ती कशी जनरेट होते मग? सो नाही, दॅट्स अ गुड क्वेश्चन. आणि मेन आर ब्लेस्ड इन दॅट वे. कारण स्त्रीचं काय होतं, जेव्हा स्त्रीचा म्हणजे मुलीचा जन्म होतो त्यावेळेलाच तिच्या बीज अंडकोशेमध्ये एक सेट नंबर ऑफ एग्स असतात. ओके. मग तिच्या पूर्ण ज्या वेळपासून तिची पाळी सुरू होते ते बंद होते त्यावेळेला तिला जे काही ती अंडी वापरता येतील गर्भधारणेसाठी ती वापरली जातात आणि मग ती संपून जातात. नवीन अंडी तिकडे जात नाहीत. अंडरस्टूड. पण जेव्हा पुरुषांमध्ये काय होतं, जर तुमचं प्रोडक्शन, सीमन प्रोडक्शन, म्हणजे जर तुमचं टेस्टिस नॉर्मल असलं, तुमचे सेल्स हेल्दी असले आणि तुमचं सीमन प्रोडक्शन नॉर्मल असलं, तर पुरुषांच्या खूप लेटर वयामध्ये त्याचा परिणाम व्हायला लागतो. म्हणजे साधारण 45-48 ह्या वयानंतर. आणि तोपर्यंत युजली प्रेग्नन्सी अचीव्ह झालेली असते. सो परिणाम डेफिनेटली पडतो. आधी असा विचार होता की फक्त स्त्रीचंच वय मॅटर करतं, असं अजिबात नाही आहे. इनफॅक्ट आता नवीन रिसर्च असं दाखवतंय की पुरुषांच्या शुक्राणूच्या क्वालिटीवर पण एजचा तेवढाच प्रभाव पडतो. सो हा जो विचार आहे, कारण बऱ्याचशा सेलिब्रिटीजमध्ये ना खूप सिनियर पुरुषांना उशिरा बाळं होतात आणि असं वाटतं की मग काय, आणि एस्पेशली सेलिब्रिटीजना सगळं उशिरा झालं की लोकांना वाटतं अरे हे इझिली होईल, पण असं नसतं. तर त्यामुळे फार एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे की असा एक रिसर्च केला गेला आहे की जितकं पुरुषाचं वय जास्त बाळ होईल तेव्हा त्याच्यामध्ये मुलांना स्किझोफ्रेनियाचा त्रास, मेंटल इश्यूजचा त्रास, पुढे जाऊन बाकीचे इतर डिझीजेस होण्याचा चान्स जास्त असतो. सो मे बी बाळं अबनॉर्मल नाही होणार पूर्णपणे, पण त्यांच्यामध्ये हे डेव्हलपमेंटल प्रॉब्लेम्स जे आम्ही म्हणतो ते खूप जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते. जसं आत्ता मगाशी बोलता पण तुम्ही बोललात की सिडेंटरी लाईफस्टाईल किंवा बैठं काम हे सगळ्यांनाच आहे, आणि त्याच्यातल्या त्यात आता असं होतं की आपण लॅपटॉप मांडीवर घेतो किंवा फोन आपला खिशात असतो जो की खूप जवळ असतो गोटीच्या. तर त्या सगळ्याचा माझ्या स्पर्मवर काय परिणाम होतो एक पुरुष म्हणून? सो काय आहे, हे सगळे आपण जे म्हणतो ना इलेक्ट्रोमॅग्नेटिक जे वेव्ज आहेत, इतके आपले 5Gचे टावर्स आहेत, लॅपटॉप्स आहेत, आपला फोन सतत आपल्याकडे असतो, म्हणजे झोपताना पण डोक्याशी असतो. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टींवर खूप लक्ष देणं गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असतात त्याचं अब्झॉर्प्शन होत असतं. ओके. आणखीन जेव्हा ते प्रमाणाच्या बाहेर जातं तेव्हा ते शरीरामध्ये असलेल्या सेल्सवर अटॅक करायला लागतात. आणि त्यामुळे ज्या सेल्सचं जे काम असतं, आता जर किडनीचं एखादं काम असलं, रक्तवाहिनीचं एक काम असलं, स्पर्म आणखीन ओव्हरीचं एक, टेस्टिस आणि ओव्हरीचं एक काम असलं, तर त्याच्यावर त्याचा विपरीत परिणाम पडतो. एक फार मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे की ओव्हरी किंवा बीज अंडकोश आणि टेस्टिस किंवा गोटी ह्याच्यामध्ये सेल्स जे असतात ना ते खूप रॅपिडली डिव्हायडिंग असतात. ओके. आणखीन जेव्हा ह्या सगळ्या, जसं आपण म्हणतो की कॅन्सरसाठी रेडिओथेरपी का वापरतो आपण, कारण जे रॅपिडली डिव्हायडिंग सेल्स असतात ना त्याच्यावर जाऊन ते अटॅक करतात. तसंच एस्पेशली ओव्हरी किंवा बीज अंडकोश आणि गोटी ह्याच्यामधल्या सेल्सवर याचा जास्त परिणाम होतो. सो आपल्याला ते कळत नाही, कारण त्यावेळेला ते हेल्थवर डायरेक्टली इम्पॅक्ट करत नसतं आणि फर्टिलिटीचा आपण त्यावेळेला विचारच करत नसतो, पण ते अनफॉर्च्युनेटली फर्टिलिटीवर खूपच ही धोकादायक गोष्ट आहे. सेकंडली जसं मी म्हटलं तसं गोटी ला टेम्परेचर जे शरीराचं आपल्याला 37 डिग्री असतं त्याच्यापेक्षा साधारण 2 डिग्री कमी लागतं. ओके. सो जर आपण हे सतत
हे जे काही वेव्ज असतात त्याच्यामुळे टेम्परेचर पण वाढत असतं. सेल्सला सवय नसते. हे बॉडीनी असंच डिझाईन केलं, करून ठेवलं आहे नेचरनी की ह्याला कमी टेम्परेचरमध्ये ठेवावं. जर तेच तुम्ही बदललं आणि तिकडचं टेम्परेचर वाढवलं, म्हणूनच आम्ही म्हणतो की हॉट बाथ्स, सॉनाज हे घेऊ नका. कारण मग टेस्टिसमध्ये जे सेल्स असतात ज्याच्यामधून शुक्राणू प्रोड्यूस होतात ते डिस्ट्रॉय होतात ॲक्च्युली. आणखीन मग जर ते डिस्ट्रॉय झाले तर मग शुक्राणूंचं प्रोडक्शन होणार कसं? नक्कीच, अंडरस्टूड. आता मगाशी बोलता बोलता तुम्ही अजून एक गोष्ट बोलला होता ती म्हणजे की आपण आपल्या पार्टची काळजी घेताना काय गोष्टी कराल. कारण आत्ता असं झालं आहे मार्केटमध्ये ना, खूप सारे हेअर रिमूव्हल स्प्रे आलेत आणि मेनसाठी पण आहेत ते. म्हणजे चेस्ट हेअर असू द्यात, बायसेप्स हेअर असू द्यात, बॅक हेअर असू द्यात, इवन मग गोटींच्या हेअरसाठी सुद्धा आहेत. तर मग असे स्प्रेज किंवा असे लोशन्स वापरताना काय काळजी घ्यावी एक तर, किंवा बऱ्याच ठिकाणी असं होतं की मस्क्युलिन प्रेझेंट करण्यासाठी किंवा काही गोष्टी करण्यासाठी लोक रेझरसुद्धा वापरतात त्या जागांवर. तर मग ते रेझर वापरणं पण किती योग्य आहे आणि त्याचा डायरेक्टली इनडायरेक्टली कसा इम्पॅक्ट होऊ शकतो? ओके, सो I'll go with the razors first. रेझर्स वापरण्याने परिणाम काही होणार नाही, पण तुम्हाला इजा होण्याची शक्यता आहे तिकडे. सो यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. आणखीन तिकडे एक प्रॉब्लेम होऊ शकतो की कधी कधी इन्फेक्शन वाढू शकतं. आणि जर ते इन्फेक्शन वाढलं आणि जर ते टेस्टिसपर्यंत गेलं तर परत शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते, अफेक्ट होऊ शकते सिव्हिअर झालं तर. पण बेसिकली फक्त रेझर वापरण्यामुळे तुम्हाला शुक्राणूंच्या संख्येवर, काउंटवर, मोटिलिटीवर काही परिणाम पडणार नाही. कमिंग टू हेअर रिमूव्हल मटेरियल, स्प्रेज म्हणा, लोशन्स म्हणा, अशी काही स्टडी नाही आहे ज्यांनी दाखवलं आहे की ह्याच्यामुळे शुक्राणूंची संख्या किंवा मोटिलिटी कमी होईल. अशी स्टडी नाही आहे. पण प्रत्येक प्रोडक्टमध्ये कुठलं इन्ग्रेडियंट वापरलं जात आहे हे एवढ्या डिटेलमध्ये लिहिलेलं नसतं. आणि बरेच वेळेला याच्यामध्ये ज्याला आपण एंडोक्राईन डिस्रप्टर्स म्हणतो हे पण असतात. आता एंडोक्राईन डिस्रप्टर्स म्हणजे जसं मी म्हटलं BPAs, थॅलेट्स, प्लॅस्टिक्स, याच्यामुळे ते अब्झॉर्ब होऊ शकतं. आणि जर खूप दीर्घकाली तुम्ही हे वापरलं किंवा खूप जास्त प्रमाणात वापरलं तर पुढे जाऊन ह्याचा काय परिणाम होईल हे आपल्याला आत्ता माहिती नाही आहे. सो जरी वापरायचं झालं तरीही बी लिमिटेड, आणखीन केअरफुल अबाउट द यूज दॅट यू मेक. ओके, आता या सगळ्यानंतर एक असं पण येतं की मग ॲज अ मेन म्हणून माझ्या इन्फर्टिलिटीची काळजी मी कुठल्या वयात सुरुवात करावी. कारण महिलांचं जनरली असतं ना की पाळी आली म्हणजे शी विल बी अ वुमन नाऊ, आणि मग तिथून तिला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या जातात. पण पुरुषाला असं कधीच सांगितलं जात नाही की आता तू पुरुष झाला आहेस आणि तुला या गोष्टींची स्पेसिफिकली काळजी घ्यायची आहे तुला बाळ होण्यासाठी. मग त्याच्यासाठी माणूस म्हणून किंवा पुरुष म्हणून मी कधी सुरुवात करावी? ह्याचं उत्तर देण्याआधी ना एक आधीच्या प्रश्नाचा एक माझ्या डोक्यात आलं होतं सांगण्याचं. जसं यू सेड टू मेंटेन ग्रूमिंग, जसं आपण म्हणतो तसं मेनमध्ये ना फिजिक मेंटेन करणं पण एक भारी ट्रेंड आहे. जिमिंग जास्त करणं आणि ऑफकोर्स लुकिंग आफ्टर युअर हेल्थ इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. पण काय होतं ना की कधी कधी जिममध्ये बरेचसे प्रोटीन पावडर्स किंवा सप्लिमेंट्स घेतले जातात ज्याच्यामध्ये अँड्रोजन किंवा स्टिरॉइड्स किंवा टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन जास्त असतं. आणि जर हे तुम्ही जास्त घेतलं टेस्टोस्टेरॉन तर ॲक्च्युली तुमचं स्पर्म प्रोडक्शन कमी व्हायला लागतं. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण लोकांना वाटतं की आपला मसल बिल्ड होतोय तर आपले स्पर्म्स पण बिल्ड होतील, तर तसं नाही आहे. तर खूप काळजीपूर्वक म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये ज्याचं तुम्ही सेवन कराल त्याच्यामध्ये काय इन्ग्रेडियंट्स आहे हे बघणं गरजेचं आहे. आता कमिंग टू युअर नेक्स्ट क्वेश्चन की हे मुलांनी किंवा पुरुषांनी, मेननी कधी करावं. मला असं वाटतं की आम्ही हल्ली म्हणतो की मुलींनी साधारण बिटवीन 25 to 30 दे शुड स्टार्ट बिकमिंग अवेअर. ओके, मी आता फर्टिलिटीच्या दृष्टीने बोलते. ओके, ऑफकोर्स ग्रूमिंग म्हणा, अंडरस्टँडिंग थिंग्स म्हणा, किंवा आपण म्हणतो वयात येणे,
आपल्याला त्याच्याबरोबर जे काही हॉर्मोन चेंजेस होतात, पेनिस साईज वाढते, केस येतात, होसनेस येतं, ह्या सगळ्या गोष्टी हॉर्मोन्सनी बदल होणारच आहे. बरोबर. आणि त्यावेळेला जो फिजिकल, मेंटल, इमोशनल चेंज होतो तो तेवढ्याच सहजतेने, प्रामाणिकतेने आणि हा फिजिओलॉजिकल आहे याच्याप्रमाणे एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. पण मला असं वाटतं की इव्हन फॉर मेन अराउंड 28-30 दे शुड स्टार्ट, लाईक वी से फॉर विमेन बिटवीन 25 to 30 बिकम अवेअर. तसं आय थिंक इव्हन फॉर मेन जर तुम्ही त्या वयामध्ये थोडंसं लक्ष दिलं की आपल्याला पुढे जाऊन कधीतरी इच्छा होईल की आपल्याला बाळ व्हावं. त्या वयात वाटतं की माहिती नाही काय, आपण आपल्याला अजून फक्त करिअरकडे लक्ष द्यायचंय, वी वॉन्ट टू एन्जॉय लाईफ, वी हॅव सो मेनी थिंग्स टू डू अँड फेअर इनफ. पण कधीतरी आपल्याला पुढे याची जाणीव नक्कीच होईल. मी असे कैक पेशंट्स बघितले आहेत जे येऊन म्हणतात की आम्हाला नको आहे सध्या तरी बाळ, किंवा कदाचित कधीच नको आहे. 5 वर्षानंतर तेच येतात आणि सांगतात डॉक्टर आम्हाला आता खरंच म्हणजे बाळ लवकरात लवकर पाहिजे. सो ही जाणीव ना, म्हणजे कारण ते ना इनबिल्ट असतं थोडंसं प्रत्येक स्पीशीजमध्ये, फक्त ह्युमन बिईंग्समध्ये असं नाही की बाळ होण्याची एक इच्छा. सो त्या दृष्टीने पुरुषांनी पण त्या वयामध्ये एक फर्टिलिटीच्या दृष्टिकोनातून स्पर्म काउंट नॉर्मल आहे ना, तिथे कुठे काही प्रॉब्लेम नाही आहे ना, जर कमी होत असलं तर मग काय करता येईल आपल्याला. जसं आम्ही अंडी स्टोअर करून ठेवतो तसं स्पर्म्स पण स्टोअर करून ठेवता येईल. किंवा लवकर प्रॉब्लेम जर तुम्हाला आढळला किंवा सापडला तर तो तुम्ही पूर्णपणे करेक्ट पण करू शकाल. सो ह्या गोष्टीकडे त्या वयामध्ये पुरुषांनी पण लक्ष द्यावं. आता तुम्ही बोललात की स्पर्म पण स्टोअर करता येतात, तर ती प्रोसेस काय असते? कारण मागे एकदा मी अंडाशयाच्या स्टोअरिंगसाठीची प्रोसेस बघितली होती आणि मी गेट टू नो की ती कशी होती. तर मला आता स्पर्म स्टोअरची प्रोसेस जाणून घ्यायला आवडेल. मग ती कशी असते, त्यात काय कॉस्टिंग लागतं, त्याच्यानंतर त्याच्यात निर्माण होणारं जे बाळ आहे ते किती हेल्दी असू शकतं, किंवा त्याच्यात काही परत गोष्टी असतात का? स्पर्म स्टोअर करणं तर फारच सोपं आहे. कारण तुम्हाला एक सीमन सॅम्पल द्यावं लागतं. चांगल्या प्रमाणात स्टोअर करायचं असलं तर आम्ही एकापेक्षा जास्त सीमन सॅम्पल घेऊन स्टोअर करतो. जर शुक्राणूंची संख्या चांगली असली तर एकदा तुम्ही सॅम्पल दिलं तर त्याच्यामध्ये पण आपण 2 वायल फ्रीज करू शकतो. तर जर आपल्याला बऱ्या प्रमाणात बॅकअप ठेवायचा असेल तर 2दा 3दा असं सॅम्पल्स घेऊन आपल्याला ते स्टोअर करता येतं. हे झालं नॉर्मल काउंट असलेल्यांचं. जर काउंट कमी असला तर मग आम्ही मल्टिपल सॅम्पल्स घेतो आणि मग ते स्टोअर करून ठेवतो. म्हणजे जर नंतर लागलं किंवा नंतर हा काउंट पडत गेला तर तुमच्याकडे बॅकअप असतं. तर त्यामुळे स्पर्म स्टोअर करणं किंवा धातू स्टोअर करणं अत्यंत सोपं आहे. आणि त्यामुळे जर धातूमध्ये प्रॉब्लेम असला किंवा विषय असा असला की हा काउंट पुढे पडत जाईल तर मग सीमन स्टोअर करणे हे फारच एक चांगली एक बॅकअप तुमच्याकडे मेडिकली आज अवेलेबल आहे. स्टोरेजची कॉस्ट अजिबात जास्त येत नाही. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा सॅम्पल देता तेव्हा साधारण ते सॅम्पल घेणं, ॲलिकॉट करणं, आणखीन ते स्टोअर करणं, ह्याला साधारण एक 4,000 रुपये खर्च येतो. आणि स्टोरेजसाठी तर साधारण वर्षाला तुम्हाला एक 10,000 ते 12,000 रुपये लागतात वर्षाला. म्हणजे त्यामुळे तुम्हाला इट्स अप्रॉक्सिमेटली 1,000 रुपीज अ मंथ और इवन लेस. तर त्यामुळे तुम्हाला तिथे काहीच कॉस्ट पण नाही येत, आणखीन इनिशियली पण येत नाही, स्टोरेजसाठी पण येत नाही, आणि प्रोसेस पण खूप सिम्पल असते. आणि मग तो स्टोरेज कशा एन्व्हायरमेंटमध्ये केलं जातं? कारण आता टेस्टीज आहे, टेस्टीजच्या आत गोष्टी आहेत सीमनच्या, आणि तिथे त्या वेगळ्या, म्हणजे बॉडी टेम्परेचर वेगळं आहे, तिथे त्या वेगळ्या एक पूर्ण सिस्टीममध्ये आहेत. तर ती बाहेर सिस्टीम आपण तशी क्रिएट करून स्टोअर करतो. म्हणजे हाऊ द एन्व्हायरमेंट इज देअर? द एन्व्हायरमेंट इज टोटली डिफरंट. स्पर्म फ्रीज केले जातात, म्हणजे ते गोठवले जातात लिटरली. आपण जसं, दॅट्स अ रॉंग वर्ड टू यूज, पण आपण जसं म्हणतो ना की आईसमध्ये ते प्रिझर्व होतं तसं आहे. सो ह्याला आपण बर्फ आईस नाही वापरत, लिक्विड नायट्रोजन वापरतो, ज्याचं टेम्परेचर -196 डिग्रीज असतं. सो एकदा आपण स्पर्म घेतलं
की मग ते आम्ही व्हायल्समध्ये घालतो आणि मग त्याला त्या लिक्विड नायट्रोजनमध्ये घालतो. ऑफकोर्स स्पर्म फ्रीजिंगसाठी मीडिया असतो, म्हणजे नुसतं घेऊन धातू घेऊन त्याच्यात नाही टाकता येत. त्याला क्रायो प्रोटेक्टंट्स असं म्हणतात. म्हणजे त्या लिक्विड नायट्रोजनमध्ये घातल्यामुळे त्या शुक्राणूंना काही इजा होऊ नये म्हणून त्यांना सर्टन मटेरियल किंवा सबस्ट्रेट लिक्विड जसे मीडिया वापरले जातात, ज्याला आम्ही क्रायो प्रोटेक्टंट्स म्हणतो. सो तो धातू त्याच्यामध्ये ॲड करून मग ते लिक्विड नायट्रोजनमध्ये घालतो. रॅपिड फ्रीज होतं आणि मग ते लिक्विड नायट्रोजनचे कॅन्स असतात. त्या लिक्विड नायट्रोजनच्या कॅनमध्ये ते स्पर्म स्टोअर होतं आणि वर्षानुवर्ष तुम्ही स्टोअर करू शकता. आणि व्हाईल रियुजिंग हाऊ वी सो व्हाईल युझिंग ते तुम्हाला कॅनमधून परत काढावं लागतं. आणखीन मग जसे क्रायोप्रोटेक्टन्स तुम्ही वापरले असतात तसंच ते थॉ किंवा वॉर्म करायला लागतात. आणखीन वॉर्म केल्यानंतर ते जे गोठवलेले स्पर्म्स असतात, शुक्राणू असतात, दे अगेन कम बॅक टू देअर ओरिजिनल स्टेट अँड गिव्ह द सेम रिझल्ट्स. वंडरफुल रिझल्ट्स. जर तुमच्याकडे काउंट मोटिलिटी चांगलं असलं, असं नाही की प्रत्येक स्पर्म ती प्रोसेस सर्व्हाइव्ह करेल. म्हणजे त्यापैकी काही स्पर्म्स विल डाय, कारण प्रत्येक स्पर्ममध्ये तो इन्सल्ट सहन करण्याची कपॅसिटी नसणार. पण शुक्राणू इतके असतात मिलियन्समध्ये की जरी तुम्ही 50 मिलियन स्टोअर केलं असलं, जरी तुमचे 10-20 मिलियन गेले तरीही 30 मिलियन स्पर्म्स राहतात तुमच्याकडे, जरी त्या प्रमाणात गेले तरी. सो त्यामुळे सीमन फ्रीजिंग इज अ वंडरफुल टेक्निक, व्हेरी व्हेरी इझी, व्हेरी व्हेरी म्हणजे एक्सलंट इन टर्म्स ऑफ रिट्रीवल रेट्स. म्हणजे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे आणि चांगल्या क्वालिटीचे स्पर्म्स परत जेव्हा तुम्ही ते वापरता लिक्विड नायट्रोजनमधून काढून, तेव्हा पण खूप चांगल्या क्वालिटीचे मिळतात. ओके. पण तुमच्याकडे असे काही विशेष टेस्ट केसेस आहेत का किंवा केस स्टडीज आहेत का की ज्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटलं होतं नाही हे अवेअरनेस आधी झाला असतं तर मे बी या गोष्टी झाल्या नसत्या, किंवा हे जर आधी एका पुरुषाला माहिती असतं तर त्याने त्याची काळजी घेतली असती? सो एक म्हणजे अशा बऱ्याच केसेस आहेत, बऱ्याच आहेत. एक फक्त आहे, मला अगदी जाणवतं ते, कारण ते माझ्या ओळखीच्यांमधूनच रेफरन्स आला होता तो माझ्याकडे. तर त्या पुरुषाला ना व्हॅरिकोसील होतं. व्हॅरिकोसील म्हणजे गोट्यांना रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या वाहिन्या असतात त्या थोड्याशा त्याला सूज येते. आणखीन त्यामुळे रक्त तिथे काइंड ऑफ साखळून राहतं. त्यामुळे टेस्टिसला रक्तप्रवाह कमी होतो. रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे पहिल्यांदा शुक्राणूंची हालचाल कमी होते आणि मग हळूहळू काउंट ड्रॉप व्हायला लागतो. आता काय झालं की त्याला साधारण आम्ही व्हॅरिकोसीलला ग्रेड करतो, म्हणजे लहान ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4 असं. तर त्याला पहिल्यांदाच साधारण ग्रेड 3 म्हणजे बऱ्यापैकी मोठं व्हॅरिकोसील होतं आणि काउंट आणि मोटिलिटी कमी व्हायला लागलं होतं. मोटिलिटी एस्पेशली त्याची हालचाल शुक्राणूची कमी झाली होती. तर त्यावेळेला ज्या वेळेला हे झालं तर त्यांना सांगितलं गेलं की व्हॅरिकोसीलचा काही प्रॉब्लेम नाही, तुमचा काउंट चांगला आहे. ओके, मोटिलिटी थोडी कमी आहे पण औषधं घेतल्यावर ठीक होईल. पूर्णतः चुकीचं आहे का तर नाही, पण काउंट किती होता, मोटिलिटी कशी होती, व्हॅरिकोसीलची ग्रेड कशी होती हे न बघताच त्यांनी फक्त गोळ्या चालू ठेवल्या आणि हळूहळू ते व्हॅरिकोसील खूप मोठं होत गेलं आणि अक्षरशः काउंट 0.5 मिलियनवर आला. म्हणजे जो 20, 30, 40 मिलियन असतो तो त्याचा 0.5 मिलियनवर आला आणि त्याच्यानंतर ते व्हॅरिकोसील ग्रेड 4वर गेलं होतं. त्यामुळे आम्हाला 2-3 गोष्टी करायला लागल्या. एक म्हणजे व्हॅरिकोसीलची सर्जरी करायच्या आधी आम्हाला त्याचं जे काही शुक्राणू होते आत्ताच्या घडीला ते आम्ही फ्रीज करून ठेवले. अंडरस्टँड. त्याच्यानंतर आम्ही त्या व्हॅरिकोसीलची सर्जरी केली, कारण मोठं व्हॅरिकोसील होतं. ज्या वेळेला व्हॅरिकोसील होतं किंवा त्या रक्तवाहिन्या अशा सुजतात त्यावेळेला त्याला औषध नसतं.
त्यांना सर्जिकली ट्रीट करायला लागतं. आणि ते व्हॅरिकोसील ट्रीट केल्यानंतर मग औषधं दिली त्यावेळेला त्याचा अकाउंट झपाझप वर गेला. ओके. पण कधी कधी थोडा काळ तो काउंट आणखीन ड्रॉप पण होऊ शकतो. तर त्यामुळे जे काही शुक्राणू आहेत ते स्टोअर करून ठेवणं गरजेचं आहे, की नंतर जर काही इश्यू झाला तर आपल्या हातात शुक्राणू तरी आहेत. पण ती इतकी क्लासिकल केस होती आणि त्यावेळेला आय रिमेंबर इट डिस्टिंक्टली, कारण ते म्हणाले मॅडम आधीच हे सगळं केलं असतं तर आज इतकी परिस्थिती आली नसती. आता याच्यातून परत 1-2 क्वेश्चन्स निघतात किंवा मला 1-2 गोष्टी विचारायला आवडतील. ते म्हणजे की फॉर स्पर्म आणि त्याच्या हालचालीसाठी किंवा मोटेबिलिटीसाठी अशा कुठल्या टेस्ट आहेत का? कारण आपण मगासपासून बोलतोय, पण मग त्या कुठल्या आहेत नेमक्या टेस्ट की ज्याने हे करेल, म्हणजे जसं एखाद्या सामान्य माणसाला करायचं असतील तर? सो पुरुषांना ना कधी कधी सोपं असतं जास्त. नेचर हॅज पुट द बर्डन, बिगर बर्डन ऑन विमेन. त्यामुळे त्यांना एक सिम्पल धातूचा तपास दिला ना, येऊन एकदा धातू द्यायचा, एकदा सीमन अनालिसिस ज्याला आम्ही म्हणतो किंवा धातूचा तपास, त्याच्यासाठी तुम्हाला एक धातूचं सॅम्पल द्यावं लागतं. यू हॅव टू प्रोड्यूस इट बाय मॅस्टरबेशन, प्रेफरेबली इन द क्लिनिक. आणखीन देन यू हॅव टू पुट इट अंडर अ मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोपच्या खालती घालून तुम्हाला किती शुक्राणू आहेत 1 ml स्पर्ममध्ये हे तुम्हाला चेक करता येतं. आणि त्या शुक्राणूंची मोटिलिटी पण चेक करता येते. त्याला ग्रेड केलं जातं. ग्रेड 1, 2, 3, 4 म्हणजे अजिबात हलत नाही आहेत, एकदम स्लगिशली हलतायत किंवा जागच्या जागी फक्त ट्विच करतायत, खूप हळूहळू हलतायत किंवा खूप फास्ट हलतायत. सो त्याच्याप्रमाणे त्यांची मोटिलिटी आणि मग पर्सेंटेजमध्ये आम्ही देतो की इतके % रॅपिड आहेत, इतके स्लो आहेत, इतके इमोटाईल आहेत, असं करून ते सीमन सॅम्पलचं टेस्टिंग केलं जातं. नाव काय मग त्या टेस्टला? सीमन अनालिसिस, धातूचा तपास. आणि कॉस्टिंग जर विचारायचं असेल तर किती आहे? साधारण 1,000 रुपये. सो जर तुम्हाला असं काही वाटत असेल तर प्लीज चेक युअर सेल्फ. आणि 15 डेचा कॅम्प पण असतो किंवा काही काही ठिकाणी ह्या गोष्टी ॲज अ फ्री चेकअप पण असतात. तर प्लीज गो चेक युअर सेल्फ आणि अनालिसिस करून घ्यायला काय हरकत आहे. म्हणजे आपण खूप ठिकाणी पैसे वेस्ट घालतो, तर 1,000 रुपये देऊन स्वतःच्या गोष्टींची चेक करण्यासाठी काय हरकत आहे मला. पण आता तू म्हणालास 1,000 रुपये देऊन, पण आता मेन्स डे आहे तर आणि आम्हाला हे आफ्टर वर्किंग फॉर सो मेनी इयर्स आय हॅव रिअलाइज्ड की स्त्रियांना तर आपण सांगतोच, पण पुरुषांना पण तितक्याच प्रखरतेने सांगण्याची गरज आहे. सो आम्ही आता मेन्स वीक वेलनेस कॅम्प करतो आहे झेनेथमध्ये, ज्याच्यामध्ये फ्री कन्सल्टेशन आहे, फ्री सीमन अनालिसिस आहे. तर त्यामुळे ते पण पैसे देण्याची गरज नाही आहे अजिबात. आणि फार 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 मुख्य म्हणजे एक स्पर्मची ॲडव्हान्स टेस्ट असते, जी खूप कमी ठिकाणी केली जाते, ज्याला स्पर्म DNA फ्रॅगमेंटेशन टेस्ट असं म्हणतात. कारण जे मी म्हटलं की त्या स्पर्मच्या डोहेडच्या आतमध्ये DNA असतो, त्या DNA मध्ये ब्रेक्स आले तर प्रॉब्लेम होतो. तर बरेच ठिकाणी म्हणजे बेसिक टेस्ट ही सीमन अनालिसिस आहे, पण ॲडव्हान्स टेस्ट आम्ही म्हणतो की स्पर्म DFI किंवा स्पर्म DNA फ्रॅगमेंटेशन. तर त्याची किंमत खूप जास्त असते, जवळजवळ 6,000 to 8,000 रुपीज, म्हणजे साधारण 8,000 रुपये असते. तर ती आपण नियरली फक्त 3,000 रुपीज कॉस्ट टू कॉस्ट वी आर गोइंग टू गिव्ह. सो त्यामुळे तुमचं पूर्ण फर्टिलिटीचा अंदाज की सीमन अनालिसिस आणि स्पर्म DNA फ्रॅगमेंटेशन एकदा हे तुमच्या हातात आलं ॲट दिस पॉइंट इन टाइम की यू नो की बाबा हे सगळं आत्ता तरी ठीक आहे, ॲटलिस्ट फॉर सम टाइम मला आता डोकं बाजूला ठेवता येईल अबाउट दिस. इफ एनिथिंग यू फाउंड समथिंग डिफरंट, तर तुम्हाला कळेल की ॲज पर हेल्थ वाईज तुम्हाला काय चेंजेस करायचे आणि लाईफस्टाईलमध्ये काय चेंजेस करायचे. म्हणजे हे कोणासाठीही लागू आहे. म्हणजे आणि ऑफकोर्स जी लोक मुलांसाठी प्रयत्न करतायत त्यांच्यासाठी तर फारच महत्त्वाचं आहे, पण त्यांना कळेल की बाबा इश्यू आपल्यामध्ये सध्या काय आहे, काय नाही आहे, इज एव्हरीथिंग ओके. आणि तुम्हाला ती ॲडव्हान्स टेस्ट पण करून घेता येईल ज्याच्यामध्ये, कारण जर तुम्हाला स्पर्म DNA जे फ्रॅगमेंटेशन आहे ना ऋषिकेश, तुम्हाला स्पर्मचं काउंट एकदम चकाचक दिसेल, मोटिलिटी पण छान दिसेल, तुम्हाला कधी कळणारच नाही की त्याच्या आतला जो DNA आहे त्याच्यावर इतका परिणाम झालाय.
आणि नंतर असं वाटतं की अरे माझ्या धातूमध्ये हालचाल चांगली आहे, संख्या चांगली आहे, बाळ होत का नाही आहे. पण हे सगळं असूनही जर आतलं मटेरियलच चांगलं नसलं तर त्रास होणार आहे. सो आणखीन हे तुमच्या हेल्थवर पण रिफ्लेक्ट करेल. सो तुम्हाला फर्टिलिटीचा पण अंदाज येईल आणि हेल्थ वाईज पण तुम्हाला काय करायचं आहे हे पण तुम्हाला कळेल. आता ना अजून एक येत आहे की मगाशी बोलता बोलता तुम्ही बोललात की खूप साऱ्या मेडिसिन घेतल्या त्या सरांनी फॉर द इन्क्रीजिंग अ काउंट्स किंवा बाकीच्या गोष्टींसाठी, आणि असंही दिसतं की बरेचशा मेडिसिन्स अवेलेबल आहेत किंवा बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल आहेत. थोडक्यात सांगायचं तर असे लोक म्हणतात की कांद्याचा ज्यूस घ्या, तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी येतील, किंवा बऱ्याच ठिकाणी मी आत्ता असंही ऐकलं की रोज एक केळ खा, तुम्हाला खूप चांगली स्पर्म काउंट मिळेल. तर मग अशा खरंच काही गोष्टी आहेत का की ज्या तुम्ही केल्यानंतर ओव्हर द टाइम पिरियड तुमच्या स्पर्म काउंटला अजिबात धक्का लागत नाही किंवा त्या आहाराने तुमचा स्पर्म काउंट एव्हरी टाइम चांगला राहतो, म्हणजे बऱ्यापैकी? सो कसं आहे ना, आहार चांगला ठेवणं आणि खरं तर मला असं वाटतं की जे काही सप्लिमेंट्स आपल्या शरीराला गरजेच्या आहेत ना, ह्या नेचरनी ऑलरेडी आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. फक्त आपणच तिथे घोळ घातलाय. ना आपण खातो आणि ना जे प्युअर फॉर्ममध्ये आहे ते आज आपल्याला अवेलेबल आहे. बरोबर. जसं मी कुठेतरी ऐकलं होतं की एका फळामधून जे न्यूट्रिशन आपल्याला मिळत होतं, आज तेवढं न्यूट्रिशन जर आपल्याला पाहिजे असली तर आपल्याला 5 फळं खायला लागतात. पण ते 5 फळांमध्ये शुगर पण वाढते. म्हणजे सगळं लिंक्ड आहे. Correct. पण मी काय म्हणेन, जर तुम्ही बरोबर वेळेत आहार घेतलात, आपलं जर भाजी भाकरी वरण भात फळं चांगल्या प्रमाणामध्ये, पालेभाज्या चांगल्या प्रमाणामध्ये, ड्राय फ्रूट्स म्हणा, ह्या सगळ्या जर आता चांगले फ्रूट्स म्हणजे जर तुम्ही ॲव्होकॅडोज वगैरे जर तुम्हाला खाता आले, रास्बेरीज खाता आलं, कोथिंबिरीसारखं एक दुसरं हे असतं ज्याला आपण सॅलरी म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी स्पर्म काउंटसाठी खूप चांगल्या आहेत. ओके. सो जर ह्याचं तुम्ही इनटेक वाढवलात तर डेफिनेटली तुम्हाला त्याचा हेल्प होणार आहे. पण कसं आहे, सगळ्याच गोष्टी आहाराने आणि एक्सरसाइजनी नाही मेंटेन होणार, कारण बाकीचं पोल्युशनचा पण प्रभाव पडतोय. सो जर तुम्ही हे केलं तर कायमचं तुमचं स्पर्म काउंट चांगलं राहील असं नाही म्हणता येणार. पण जे आपल्या हातात आहे आणि जे स्पर्मला इन्ग्रेडियंट्स लागतात, जसं झिंक, मॅग्नेशियम या ॲस्टाझॅन्थिन, हे सगळ्या गोष्टी स्पर्मसाठी फार महत्त्वाच्या असतात. ह्या जर तुम्ही चांगल्या प्रमाणात घेतल्यात तर मग तुमच्या शुक्राणूंचं काउंट, मोटिलिटी आणि हेल्थ चांगली राहू शकते. असे काही पदार्थ आहेत का, जसं तुम्ही केळीचं एक्झाम्पल दिलं, हे खूप मध्यंतरी रील व्हायरल जात होतं, असे काही आहेत का की जे इझिली अवेलेबल असेल? तर ॲव्होकॅडो कसे मे बी एखाद्या चांगल्या स्टेटसवाल्या लोकांना इझी आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मला असं वाटतं ना की फक्त देर आर प्रत्येक पॅथी, जसं आपण म्हणतो ॲलोपॅथी आहे, आयुर्वेद आहे, होमिओपॅथी आहे, प्रत्येकाचे काही काही प्लस पॉईंट, नेगेटिव्ह पॉईंट्स असतात. तर आपल्याला पण ट्रेडिशनली सांगितलेलं गेलेलं आहे की शिलाजीत, अश्वगंधा, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्यांचं जर तुम्ही रिक्वायर्ड प्रपोर्शनमध्ये इफ यू कॅन टेक अँड इनटेक, देन दॅट इज गुड नॉट ओनली फॉर युअर हेल्थ बट फॉर युअर फर्टिलिटी ऑल्सो. तुम्ही शिलाजीतचं नाव घेतलं, माझ्याकडे तो क्वेश्चन होताच मेन्शन केलेला की आत्ता तो एक सध्या ट्रेंड चालू आहे आणि इंस्टाग्रामवर आपण बघितलं असेल तर बऱ्यापैकी प्रमाणात शिलाजीत आपल्याला दिसतं आणि त्याची मार्केटिंग पण होते. ते प्रॉडक्ट ॲक्च्युली कितपत योग्य आहे? आणि त्यालाच जोडून अजून एक विचारायचं आहे, मेडिकलमध्ये सुद्धा ना बऱ्याचशा अशा मेडिसिन मिळतात जी तुमच्या लिंगाची ताठरता खूप वेळापर्यंत ठेवण्यासाठी यूज असतात. तर त्या दोन्ही गोष्टींचा किंवा त्या मेडिसिनचा, कारण आपण जनरली म्हणतो ना की पाळीची मेडिसिन जर घेतली तुम्ही तर त्याचा पण तुमच्या बाकीच्या गोष्टींवर परिणाम होतोय, तर सेम पुरुषामध्ये पण या गोष्टींचा यूज केल्यानंतर स्पर्म काउंटवर किंवा बाकीच्या गोष्टींवर इम्पॅक्ट होऊ शकतो का लॉंग टर्ममध्ये? अगेन नाही. म्हणजे कसं आहे ना, जेव्हा तुम्ही आपण म्हणतो की इरेक्शन वाढवण्यासाठी किंवा ताठरता वाढवण्यासाठी, त्यावेळेला काय लागतं की ज्या रक्तवाहिन्या असतात ज्याच्यामुळे ते सडन गश ऑफ ब्लड होतं पेनिसमध्ये,
ते वाढवणारी ही औषधं असतात. त्याच्यामुळे तुमच्या स्पर्म काउंट, मोटिलिटीवर असा काही विपरीत परिणाम होईल असं काही नाही आहे. ओके. आणखीन जर तुम्ही काही इन्ग्रेडियंट्स प्रॉपर प्रमाणात वापरलीत तर तुम्हाला इनफॅक्ट स्पर्म हेल्थ, म्हणजे आम्ही पण काही औषधं वापरायचो, म्हणजे ज्याला आम्ही ॲडायझोवा किंवा बाकीचे अशी नावं आहेत जे दे आर नॉट ॲक्च्युली ॲलोपॅथिक ड्रग्स, बट दे आर अ मिक्सचर ऑफ सो मेनी आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट्स दॅट आर देअर. सो जर तुम्ही ही इन्ग्रेडियंट्स प्रॉपर प्रमाणामध्ये असलेल्या औषधांतून वापरली तर त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो ऑन स्पर्म काउंट अँड मोटिलिटी. ओके. इनफर्टिलिटी किंवा मेनच्या स्पर्म काउंटसाठी टाईट कपडे घालणं पण इम्पॅक्ट करतं का? कारण मी असं मध्यंतरी वाचलं होतं की ऐकलं होतं की तुमचे कपडे जितके टाईट असतील प्रायव्हेट पार्टच्या एरियात ते तुम्हाला जास्त त्रासदायक होऊ शकतात भविष्यामध्ये. तर मग कितपत खरं आहे? हे खरं आहे. आता मी आधी पण म्हटलं की चांगल्या शुक्राणूंच्या काउंटसाठी तिकडे टेम्परेचर नीट मेंटेन करणं, आणखीन तिकडे रक्तप्रवाह नीट मेंटेन करणं दोन्ही गरजेचं आहे. तर टाईट कपड्यांनी दोन्ही कॉम्प्रोमाइज होऊ शकतं. कारण खूप टाईट कपडे असले, एस्पेशली आपल्या भारतातलं जर आपण वातावरण बघितलं तर ह्युमिड असतं, गरम असतं, मग तिकडे घाम जास्त येणे, तिकडचं टेम्परेचर वाढणे, करेक्ट, किंवा घासल्यामुळे खूप टाईट कपडे असले तर तिथे इजा होणे, आणखीन रक्तप्रवाह पण कमी होणे. ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्या शुक्राणूंच्या काउंट आणि मोटिलिटीवर अफेक्ट होऊ शकतो. तसंच तुम्ही कुठलं मटेरियल वापरताय हे पण महत्त्वाचं आहे. यू शुड हॅव ब्रीदेबल फॅब्रिक्स जे आपण म्हणतो, ज्याच्यामधून हवेचं एक्सचेंज होईल. कारण ओनली देन यू कॅन ब्रीद. आपल्याला पण नाहीतर जसं सफोकेट होईल तसं टेस्टिसमधल्या सेल्सना पण सफोकेट होऊ शकतं. सो त्यामुळे ह्याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. अजून एक विचारायचं होतं की बऱ्याच जण आपण बाईला म्हणतो की तू खूप जाड झाली आहेस, किंवा पटकन असं बोललं जातं बायकांना. तसं पुरुषांना तितकंसं बोललं जात नाही. पण मग पुरुषांची ओबेसिटी किंवा पुरुषांचं पण जाड होणं किंवा पोटाचा घेर वाढणं, ढेरी वाढणं यांनी त्यांच्या शुक्राणूंवर काही परिणाम होतात का, आणि कसे? बरेच होतात. कारण जर बघायला गेलं तर ओबेसिटी हा एक हॉर्मोनल प्रॉब्लेम पण आहे. करेक्ट. ओबेसिटीचं कारण पण तुमचे लेप्टिन हॉर्मोन्स, बाकीचे हॉर्मोन्स असतात. आणि एक लक्षात घे, सगळे हॉर्मोन्स इंटरकनेक्टेड असतात. जसं सगळं शरीर इंटरकनेक्टेड आहे. आता स्पेशालिटीज वेगवेगळ्या झाल्या आहेत, पण तो पर्सन इज अ होल. सो तुमचा प्रत्येक अवयव किंवा तुमचा प्रत्येक हॉर्मोन दुसऱ्या हॉर्मोनला काही ना काहीतरी मेसेज देत असतो. आता जेव्हा लठ्ठपणा वाढतो त्यावेळेला फॅट पर्सेंटेज वाढतं. आता टेस्टोस्टेरॉन जे मेल्समध्ये असतं जास्त हॉर्मोन, ते फॅटमध्ये इस्ट्रोजनमध्ये कन्वर्ट होतं. ओके. इस्ट्रोजन इज द डॉमिनंट फिमेल हॉर्मोन. अंडरस्टँड. अशा पुरुषांमध्ये कम्पॅरेटिव्हली टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजनचं जे प्रमाण असतं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो. इस्ट्रोजन जास्त वाढतं. स्पर्म्स प्रोडक्शनला टेस्टोस्टेरॉन जास्त पाहिजे. जर तुमचं टेस्टोस्टेरॉन कमी झालं, इस्ट्रोजन वाढलं, तर ऑटोमॅटिकली हॉर्मोन डिस्ट्रप्शन्स होतात. आणखीन मग तिकडे स्पर्म प्रोडक्शनवर इफेक्ट व्हायला सुरुवात होते. ऑल्सो तुमचे जे ब्रेनमधून येणारे हॉर्मोन्स असतात ज्याच्यामुळे तुमच्या शुक्राणूचं प्रोडक्शन होत असतं त्याच्यावर पण इफेक्ट होतो. त्यामुळे सगळे हॉर्मोन्स लिंक्ड असतात. आणि ऑफकोर्स ओबेसिटीमुळे बाकीचे पण इश्यूज येतात ज्याच्यामुळे पण इन अडिशन टू द हॉर्मोन डिस्ट्रप्शन्स प्रॉब्लेम्स होतात. आता IVF मध्ये स्पेसिफिकली आपण फिमेलला बऱ्याचशा ट्रीटमेंट देतो. कारण मध्यंतरी ज्यावेळेस आम्ही IVFचा एपिसोड केला होता त्यावेळेस बऱ्याचशा लोकांनी सांगितलं होतं की फक्त महिलेलाच खूप साऱ्या गोष्टींमधून जावं लागतं. तुम्हाला काय माहिती त्याची किंमत, किंवा तुम्हाला काय माहिती त्याच्याबद्दल काय काय, आम्ही किती इंजेक्शन्स घेतो, आम्ही किती गोळ्या घेतो. तर बस सेम केस मेलसाठी पण असते का? म्हणजे जर मेल वंधे तो बोलतो तर त्याला पण काही इंजेक्शन्स, काही गोळ्या घ्याव्या लागतात का? ओके. सो IVF साठी पर से पुरुषांना इंजेक्शन्स नाही लागत. पण जर त्या एका पर्टिक्युलर पुरुषामध्ये शुक्राणूंची संख्या, काउंट, मोटिलिटी कमी असलं आणि त्याच्याबरोबर
त्याच्या हॉर्मोन्समध्ये पण काही इश्यू असला तर मग आम्हाला गोळ्या द्यायला लागतात, इंजेक्शन्स देखील द्यायला लागतात. आता अशा म्हणजे एक खूप दिस इज अ फॅन्टॅस्टिक केस म्हणजे मी म्हणेन की त्या म्हणजे लहान होता जेव्हा हा मुलगा, लकीली तो आमच्याकडे लवकर आला. तेव्हापासून ना ब्रेनमधून जे हॉर्मोन्स प्रोड्यूस होतात शुक्राणूंवर, कसं असतं, ब्रेनमधून हॉर्मोन प्रोड्यूस होतात ते शुक्राणूवर म्हणजे टेस्टिसवर किंवा बीज अंडकोशेवर सिग्नल देतात. आणि मग हे जे टिश्यूज आहेत ते स्पर्म्स प्रोड्यूस करायला लागतात, एग्स प्रोड्यूस करायला लागतात. जर ब्रेनमधून येणारा हॉर्मोनमध्येच प्रॉब्लेम असला तर मग तुमचं टेस्टिस नॉर्मल असून ओव्हरी नॉर्मल असूनही प्रोडक्शन होणार नाही. सो ह्याच्यामध्ये याला आम्ही हायपो असं म्हणतो, म्हणजे हायपोथॅलॅमिक हायपोगोनॅडिझम. तर त्याच्यामध्ये ब्रेनमधून येणारे जे FSH आणि LH हॉर्मोन्स म्हणून असतात ते खूप कमी असतात. तर त्या टेस्टिस पर्यंत तो सिग्नलच पोचत नाही की तुम्हाला प्रोडक्शन करायचं आहे. आणि मग प्रोडक्शनच नसतं, आणखीन शुक्राणूंची संख्या कम्प्लिटली 0 असते. पण हे डायग्नोज करणं फार गरजेचं आहे. म्हणजे 0 आहे म्हणजे काहीच होऊ शकत नाही असं नाही आहे. 0 असलं तर त्याच्या मागचं कारण काय आहे ते तुम्ही ट्रीट करू शकता का? ते ट्रीट करून त्याला नॉर्मल करू शकता का? नॉर्मल नाही तरी थोडे तरी शुक्राणू बनवू शकता का प्रेग्नन्सीसाठी? ह्या सगळ्या गोष्टींकडे ना खूप लक्ष द्यायला लागतं. सो ह्याचं जे डायग्नॉसिस होतं ते कम्प्लिटली मिसच झालं होतं. म्हणजे तिकडे प्रॉब्लेम होता असं कळलेलंच नव्हतं. त्यामुळे जसं मी म्हटलं की कधी वेळेला हे आयुर्वेदिक किंवा बाकीचे औषधं सप्लिमेंट्स हेल्प करतात, पण कधी जर कारण वेगळं असलं तर तुम्ही कितीही सप्लिमेंट्स घेतलं तरी काहीही होणार नाही. सो ह्याला हा प्रॉब्लेम होता की ब्रेनमधून येणारे हॉर्मोन्सच कमी होते. तर मग दीर्घकाळी म्हणजे जवळजवळ 6 महिने 1 वर्ष त्याला इंजेक्शन्स घ्यायला लागतात, आठवड्यातून 1दा किंवा आठवड्यातून 2दा. आधी आम्ही HCG म्हणून इंजेक्शन असतं, इन्ग्रेडियंट असतो, हॉर्मोन असतं, त्याची इंजेक्शन्स देतो. आणि मग हळूहळू बॉडीला त्याची सवय झाली की मग FSH आणि LH असलेले ड्रग्सचं इंजेक्शन्स देतो. आणि मग हे फुल रिव्हर्स होऊन त्याला फुल सीमनमध्ये शुक्राणू दिसायला लागले. म्हणजे इट ॲक्च्युली टर्न्ड एव्हरीथिंग अराउंड. पण त्याच्यासाठी तुम्हाला बरोबर डायग्नॉसिस करून पेशन्स ठेवून बरोबर ट्रीटमेंट घ्यायला लागते. त्यामुळे जसं तू विचारलंस की इंजेक्शन्स असतात का? सो येस, मेन्ससाठी पण इंजेक्शन्स वापरता येतात. पण जर काउंट नॉर्मल असला तर मग IVFच्या वेळेला पुरुषांना काही इंजेक्शन्स नाही घ्यायला लागत. पण जर शुक्राणूंमध्ये प्रॉब्लेम असला तर औषधांबरोबर इंजेक्शन्स पण अवेलेबल असतात. नक्कीच तुमच्याकडून जाणून घेतलं हे कळतं की हे केस वाईज डेफर करणाऱ्या गोष्टी आहेत. आणि त्याच्यासाठी बेसिक गोष्टी आहेत की तुम्ही तुमचं सीमन टेस्ट करून घ्या, तुमची इन्फर्टिलिटीची टेस्ट करून घ्या. एक्सपर्टनी बघणं फार गरजेचं आहे. कसं आहे ना की ॲज रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन किंवा इन्फर्टिलिटी जे आम्ही स्पेशलिस्ट म्हणतो किंवा रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन स्पेशलिस्ट म्हणतो, त्यांना ट्रेन केलं जातं दोघांकडेही बघण्यासाठी. आणि जोपर्यंत ते म्हणतात ना की आय कॅनॉट सी वॉट द माइंड डज नॉट नो, असं, तर तुम्हाला ते माहिती असलं पाहिजे, त्याचं डायग्नॉसिस करेक्ट व्हायला पाहिजे. जर ते वेळेला बरोबर डायग्नॉसिस झालं आणि बरोबर ट्रीटमेंट लागू केली तर म्हणजे खूपच फरक पडू शकतो. आणखीन एव्हरीथिंग कॅन देन टर्न अराउंड. आता जाता तुम्हाला एक महत्त्वाचा मला प्रश्न विचारायचा आहे, कारण बिईंग अ सोशल प्लॅटफॉर्म कधीतरी असं वाटतं की आपल्याला सामाजिक जाणीव पण असलेली हवी आहे. आणि IVF वर्सेस अडॉप्शन ही एक खूप वेगळी रेस आहे. आणि आजही आपण ऑर्फनेजमध्ये मुलं आहेत हे बघतो आणि आजही आपण IVFच्या सेंटरच्या बाहेर लांब रांगा बघतो. मग हे का असावं? मला असं वाटतं की तुम्ही पेरेंटहूडचा कुठलाही पाथ घ्या, नैसर्गिकरित्या होऊ दे, ट्रीटमेंटनी होऊ दे, IVFनी होऊ दे, अडॉप्शननी होऊ दे,
ते बाळ तुमच्या पदरातलंच बाळ असतं. सो तुम्हाला कुठल्याही पद्धतीने त्याचा आनंद घेता येतो, हे सगळ्यात मुख्य आहे. ओके. आता बऱ्याच वेळेला असं वाटतं की आपलं स्वतःचं बाळ असावं, ते कुठेतरी ती मानसिकता आपली जात नाही. तर जर असं असलं तर मग त्यावेळेला IVFसाठी बरीच लोक प्रिफर करतात. पण मी अशीही खूप लोक बघितली आहेत ज्यांच्याकडे स्वतःचं नैसर्गिकरित्या बाळ होऊन नंतर त्यांनी आपसुकपणे आपण म्हणून अडॉप्शन केलेलं आहे. सो अडॉप्शन फक्त बाळ नसतानाच करावं असं देखील नाही. नक्कीच नक्कीच. असताना पण तुम्ही करू शकता, नसलं तरी तुम्ही करू शकता. आणखीन मला एक केस आठवते, कदाचित मी कुठल्या तरी पॉडकास्टवर हे बोलले असेल. माझे एक पेशंट होते, त्यांची जवळजवळ 4 वेळेला IVF फेल झालं होतं. माझ्या एका IVF पेशंटचा तो शाळेतला मित्र, ती अगदी त्याला म्हणजे आवर्जून घेऊन आली. ते म्हणाले की आता आम्ही दमलोय, आम्हाला नाही करायचं. ते म्हणाले नाही, तुम्ही एकदा ट्राय करा म्हणून. तर त्यांनी अडॉप्शनसाठी अप्लाय केलं होतं ऑलरेडी माझ्याकडे यायच्या आधी. ऑफकोर्स त्यांचा नंबर लागला नव्हता. मग आम्ही IVF केलं. ज्या दिवशी तिचा रिझल्ट यायचा होता त्याच दिवशी त्यांना त्या ऑर्फनेजमधून कॉल आला की बाळ आहे, तुम्ही या बघायला. तर ते गेले बघायला. एक छोटीशी मुलगी होती, आणखीन त्यांना खूप आवडली आणि त्याच दिवशी तिचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला. तरीही त्यांनी दे वेंट अहेड अँड दे अडॉप्टेड दॅट बेबी गर्ल. आणि मग परत 9 महिन्यानंतर त्यांना परत मुलगीच झाली. तर ते मला म्हणाले की मॅडम म्हणजे काही नव्हतं आणि आता सडनली आमचं घर भरलंय, म्हणजे 2 मुली आहेत आता आमच्याकडे. सो असे बऱ्याच गोष्टी आहेत. सो आय वुड से वन इज इट्स अ पर्सनल चॉईस. आणखीन देर इज ॲब्सोल्युटली नो रूल की तुम्ही असं केलं तरच तुम्हाला तो एक्सपिरियन्स मिळेल. तुम्हाला कुठल्याही मार्गे शेवटी ते हृदयात असायला पाहिजे. जर ते तिथे असलं तर मग तुम्ही कुठलाही पाथ स्वीकारा आणि तो तेवढाच तुम्हाला आनंददायी ठरेल. खूप खूप धन्यवाद ममता मॅम, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला या एका वेगळ्या टॉपिकवर एक वेगळा दृष्टिकोन दिलात. कारण बऱ्याचदा असं होतं की वंध्यत्व म्हटलंय तर महिलांकडे बघितलं जातं किंवा बिंग अ मेन तितकशा गोष्टी नाही लक्ष देत. आणि जसं तुम्ही म्हणाल की नॅचरली काही गोष्टी ब्लेस असल्यामुळे असेल किंवा आपली जडणघडण तशी असल्यामुळे असेल, पण त्या गोष्टीकडे कुठेतरी आपण लक्ष द्यायला पाहिजे. कारण दोघेही आपण त्या रेसमध्ये आहोत. जसं दोघे आपण करिअरच्या रेसमध्ये आहोत, दोघे आपण घर गाडी पैसे कमवण्याच्या रेसमध्ये आहोत, तसे दोघेही आपण आईबाबा होण्याच्या रेसमध्ये आहोत. तर ते दोघांना इक्वल असलं पाहिजे. नक्कीच. एक मला ना जाता जाता एक सांगावंसं वाटतं ऋषिकेश. परवा माझ्याकडे एक पेशंट आली होती, साधारण 37-38 वर्षाची होती. थोडं स्मोकिंग करायची आधी, अनमॅरिड. तिला तिची अंडी प्रिझर्व करायची होती. मग मी तिला सगळं सांगितलं. तिची अंड्यांमधलं जे रिझर्व होतं किंवा संख्या होती ती बऱ्याच प्रमाणात कमी झाली होती. ती अक्षरशः म्हणजे रडकुंडीला आली आणि म्हणाली, आम्हाला हे शाळेत का नाही शिकवलं. करेक्ट. म्हणजे जर हे मला माहिती असतं तर आज माझ्यावर ही परिस्थिती आली नसती. तर मे बी ना स्त्रियांसाठी आपल्याला हे खूप उशिरा कळलं, म्हणजे आपले डोळे उघडेपर्यंत ना ती वेळ निघून गेली होती. पण मे बी आता जर आपल्याला कळतंय की पुरुषांमध्ये पण शुक्राणूंची संख्या इतकी झपाट्याने पडतीये, तर आपण जर वेळीच डोळे उघडले तर जी स्त्रियांवर परिस्थिती आली ती पुरुषांवर नाही. ॲटलिस्ट ते आपल्याला अवेअरनेस आला तर आपण तेवढ्याच काळजीपूर्वक आपल्या फर्टिलिटीकडे, मेन पण तेवढ्याच आवर्जून लक्ष देतील. किंवा कारण 15 वर्षानंतर काय होणार आहे, टुडेज यंगस्टर्स वेन दे वॉन्ट टू बिकम पेरेंट्स काय होणार आहे आणखीन माहिती नाही. सो आत्तापासूनच जे अवेलेबल नॉलेज आहे, जे अवेअरनेस आहे ते क्रिएट करणं, ते इम्बाईब करणं आणि त्याप्रमाणे स्टेप्स घेणं खूप महत्त्वाचं आहे. खरंच. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर तुम्हाला एपिसोड कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि अशाच वेगवेगळ्या विषयांचे एपिसोड हवे असतील तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आम्हाला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका. तिथे आम्ही डे टू डे ॲक्टिव्हिटीज किंवा काही गोष्टी चालल्यात, आम्ही कुठे व्हिजिट करतोय, आम्ही कोणासोबत भेटतोय, गप्पा मारतोय, त्याही गोष्टी टाकत असतो. धन्यवाद.